घ्या. इन फंडामेंटल मोड, time required for sound wave to reach up to close end of pipe filled in air in t second. टाइम दिलाय. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम विचारलंय आणि हे ऑप्शन आहेत. म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड करायचं आहे इन टर्म ऑफ टाइम. मग काय दिलंय की एक क्लोज पाईप आहे, बरोबर, आणि ह्या पाईप मध्ये पाईपची लेंथ आपण एल अज्युम करूया. सो टू ट्रॅव्हल डिस्टन्स एल as velocity of sound मे बी न टाइम किती लागला, स्मॉल टी. टाइमला स्मॉल टी आणि आपल्याला स्मॉल टी फाइंड करायचं. स्मॉल टी फाइंड करायचं कशाची, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, फंडामेंटल मोड म्हणजे आपल्याला एन सी फाइंड करायचंय. ह्या क्लोज पाईपचं एन सी विच इज व्ही अपॉन 4L हे फाइंड करायचंय. बट ऑप्शन काय बघा, एस टाइम म्हणजे आन्सर काय येणार, व्ही अपॉन 4T. कसे येणार तर बघा, आपल्याला इथं व्ही आणि एल नको आहे. मग जनरल फॉर्म्युला ऑफ वेलॉसिटी काय असतं, डिस्टन्स अपॉन टाइम. मे लेंथ ट्रॅव्हल केले इन टाइम टी. मग ह्याच्यावरनं व्ही बाय एल किती येईल, एस व्ही बाय एल आपल्याला पाहिजे 1/T. बरोबर, चला सॉल्व. आणि त्यामुळे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपल्याला माहित आहे, इट इज 1 व्ही अपॉन व्ही बाय एल, साईडला घेतो 1/4. बट व्ही बाय 4 एल किती आहे 1/T. त्यामुळं 1/4 इंटू 1/T, तेव्हा आन्सर आलं 1/4T. इज इट क्लिअर? सोपा प्रॉब्लेम होता.